शेवटच्या काळामध्ये परत येणार आहे. आणि मी आपल्याला सांगितलं की या शेवटच्या काळाची सुरुवात वेगवेगळ्या पिढ्यांनी होणार आहे, वेगवेगळ्या घटनांनी होणार आहे. यामध्ये तुम्हाला भूकंप पाहायला मिळतील, यामध्ये तुम्हाला आजार पाहायला मिळतील, यामध्ये तुम्हाला युद्ध पाहायला मिळतील. या शेवटच्या काळामध्ये तुम्हाला फसवी पाहायला मिळेल. यामध्ये तुम्हाला खोटे संदेष्टे, खोटे प्रॉफेट, खोटे पाळक, खोटे सेवक, खोटे सुवार्थिक आणि खोटे आम्हाला पाहायला मिळतं शिक्षक आणि खोटा ख्रिस्त पाहायला मिळेल शेवटच्या काळामध्ये. शेवटच्या काळामध्ये तुम्हाला आणि मला विशेष करून आम्हाला पाहायला मिळतंय की मोठे मोठे युद्ध झालेले पाहायला मिळतील. मागील 2-1.5 वर्षापासून युक्रेन आणि रशियाचं युद्ध चालू आहे आणि अनेक देश असे की ते फक्त एकमेकांकडे लक्ष लावणे की कधी सुरू करायचं. आता काही दिवसापूर्वी इस्रायलचं युद्ध चालू होतं. आमच्या आजूबाजूला देवबापाची कृपा आहे की आमचा देश सुरक्षित आहे आणि आमचा देश शांतमय. पण अनेक आमच्या आजूबाजूला शत्रू आहे, आमच्या देशाचे शत्रू आहेत. या सर्व परिस्थितीमध्ये एक गोष्ट आमच्या लक्षात येते की शेवटच्या काळाच्या अगोदरच्या घटना ज्या आहेत त्या पूर्ण होत चालल्यात किंवा पूर्ण होत आलेल्या. आणि या सगळ्या घटना पूर्ण झाल्यानंतर शास्त्र आम्हाला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं होणार आहे. एक टाळी वाजून देवाला धन्यवाद द्या. स्वर्ग उघडणार आहे, आद्य देवदूत तुतारी वाजवणार आहे, मोठ्या करण्याचा नाद होणार आहे आणि मनुष्याच्या पुत्राला आपण सर्वजण येताना पाहणार आहोत. ज्यांनी त्याला मारलं, ज्यांनी त्याला भोसकलं ते सुद्धा पाहणार आहे. प्रत्येक गुडघा टेकणार आहे, प्रत्येक जीवा कबूल करणार आहे की येशू ख्रिस्त हा न्याय देव आहे आणि तो न्याय करणार आहे. चर्च आम्हाला जी सुवार्ता कळली, आम्हाला सुवार्ता समजली, येशू मरेच्या पोटी जन्माला आला, देवाला धन्यवाद. आम्हाला सुवार्ता समजली, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने ख्रिसमसच्या दिवशी येशूला जगात पाठवलं, देवाला धन्यवाद. आम्हाला सुवार्ता कळली की 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त पृथ्वीवर होता आणि तो लोकांना बरं करत होता, लोकांची काळजी घेत होता, प्रभूला धन्यवाद. आम्हाला सुवार्ता कळली की येशू ख्रिस्त सगळं करत असताना त्याला वधस्तंभावर देण्यात आलं, वचन पूर्ण झालं, प्रभूला धन्यवाद. आम्हाला उत्तम शुक्रवार माहिती आहे आणि म्हणतो गुड फ्रायडेचा आनंद आम्ही घेतो कारण आमच्या पापासाठी येशू बलिदान झाला, आमची किंमत येशूने मोजली, देवाला धन्यवाद. आम्हाला ईस्टर पण माहिती आहे, आम्हाला पुनरुत्थान दिवस माहिती आहे, प्रभू उठला आहे. त्याच दिवशी म्हणायचं असतं का प्रभू उठला आहे? आम्ही या घोषणा देतो कारण तो खरंच उठलेला आहे आणि देवाच्या नावाला धन्यवाद. परंतु इथं स्टोरी थांबलेली नाहीये, तो वर गेलेला आहे आणि तो लवकर परत येणार आहे. आमेन. तो स्वतः देवाच्या वचनामध्ये आम्ही वारंवार ऐकतोय की येशू परत येत आहे. प्रकटीकरणाचं पुस्तक 22 वचन तो स्वतः म्हणतो पहा मी लवकर येतो. मत्ती शुभवर्तमान 24 वचन तो म्हणतो मी लवकर येतो, तुम्ही तयार राहा. आणि इतकंच नाही, आम्हाला पाहायला मिळतं मत्ती 24 वचन हे वचन येशूच्या द्वितीय आगमनाबद्दल सांगत आहे. येशू फक्त एकदा आला आणि झालं नाही, एकदा आला आणि माझ्या पापाची क्षमा केली आणि मला परमिशन दिली पाप करायची नाही. येशू परत येणार आहे आणि येशू परत येण्या अगोदर मी तुम्हाला घटनाक्रम सांगितला, काय काय घटना आजूबाजूला घडणार आहे. आणि मी तुम्हाला हे पण सांगितलं, कोरोना आठवतो का विसरले? हा, आम्ही मनुष्य जातात लवकर विसरतो आहे की नाही? कोरोना आठवतो का विसरले सर्वजण? एकीचं मास आहे तोंडाला, याच्यावर तुम्ही आठवण असं आठवत तिच्याकडे पाहतो मी, तुम्हाला कोरोना लगेच आठवल. या कोरोना काळात जेवढे लोक मेलेत तुम्ही कल्पना करा काय काय घडामोडी घडल्या. या सगळ्या घटनाक्रम, हे चिन्हक्रम आम्हाला पाहायला मिळतोय येशूच्या येण्याच्या अगोदरच्या आहेत. आणि येशूच्या येण्यानंतरचं जे चिन्ह आहे किंवा येशूच्या येण्यानंतरची जी घटना आहे त्याबद्दल मी आज आपल्याशी बोलत आहे. येशूच्या हातामध्ये तराजू असणार आहे, येशूच्या हातामध्ये त्या ठिकाणी पुस्तक असणार आहे, हिशोबाचं पुस्तक असणार आहे, प्रत्येकाचा झाडा घेतला जाणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस येणार आहे तो न्याय करण्यासाठी येणार आहे आणि त्याच्या लोकांना घेऊन जाण्यासाठी येणार आहे. धन्य ते प्रियजन, धन्य ती मंडळी ज्या मंडळीमध्ये व्यभिचार नाहीये. आज मंडळीमध्ये आम्हाला व्यभिचार पाहायला मिळतो. लग्नाच्या अगोदर तरुण लेकरं काही विचार करत नाही, अफेअर आम्हाला पाहायला मिळतात. आणि आज मंडळीतले लोक त्या लेकरांना सपोर्ट करतात. आज मंडळीमध्ये आम्हाला एक्स्ट्रा मॅरेजनल अफेअर पाहायला मिळत आहे. कोणाचं तरी लग्न झालेलं आहे, कोणाचं तरी आम्हाला पण ती पत्नी आहे, तो पती, तरी त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी इल्लिगल संबंध आहेत. हे मंडळीमध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे. अशा मंडळीला जसं येशू येईल संघ घेऊन जाईल का? अशी मंडळी येशू बरोबर जाईल का? रात्री आम्ही एका देवाच्या सन्मानी सेवकाला ऐकत होतो, फार देवाचे मोठे सन्मानी सेवक आहे. ते म्हणले आजच्या चर्चने वधूचे कपडे नाही घातले, आजच्या चर्चने मॅक्सी घातलेली म्हणे. आजची जी वधू आहे म्हणे तिने ख्रिस्ताला जसं सजवायचं तसं नाही सजवलेलं, तिने स्वतःला जे काही दुष्टाला आवडतंय त्या प्रकारे सजवलेलं आहे.
आजच्या मंडळीमध्ये आम्हाला व्यसन पाहायला मिळत आहे. ही मंडळी न्यायसनाच्या त्या सिंहासनासमोर टिकेल का हो, ज्या मंडळीमध्ये व्यसन आहेत? आजच्या मंडळीमध्ये आम्हाला गर्व पाहायला मिळतो. आजच्या मंडळीमध्ये आम्हाला ताठरपणा पाहायला मिळतो. आजच्या मंडळीमध्ये आम्हाला त्या ठिकाणी व्याज आणि पैसे खायला पाहायला मिळतात. आजच्या मंडळीमध्ये लबाडी पाहायला मिळते. आजच्या मंडळीमध्ये खोटेरडेपणा पाहायला मिळतो. आजच्या मंडळीमध्ये खोटे साक्षीदार पाहायला मिळतात. आजच्या मंडळीमध्ये रागेश लोक पाहायला मिळतात. आजच्या मंडळीमध्ये कठोर आणि हृदय कठीण केले लोक पाहायला मिळतात. आजच्या मंडळीमध्ये स्वार्थी लोक पाहायला मिळतात. आजच्या मंडळीमध्ये देवाचं काम न करणारे लोक पाहायला मिळतात. या मंडळीला येशू ख्रिस्त संघ घेऊन जाईल का हो? ही मंडळी येशू ख्रिस्ताबरोबर जाईल का हो? ज्यावेळेस न्यायस्थानासमोर उभी राहील तेव्हा येशू परत येत आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे. पण त्या मंडळीचं काय, ज्या मंडळीला पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत सर्व पापाने बरबटलेलं आहे. येशूचं बलिदान व्यर्थ करत आहे मंडळी. देवाच्या वचनाचा अवमान करत आहे मंडळी. देवाच्या वचनाच्या विरुद्ध वागत आहे मंडळी. अशा मंडळीचं काय होईल? अशा मंडळीने पश्चाताप करावा आणि या कृपेच्या काळाचा फायदा घ्यावा आणि नवीन सुरुवात करावी. आमेन, आमेन. पाप करायला आजच्या मंडळीला काहीच वाटत नाही, का वाटत नाही? कारण येशू परत येत आहे आणि त्याला त्या मंडळीला असं वाटतं काय नाही, येशू येईल आणि मला घेऊन जाईल. लक्ष बरोबर काय का मी आपल्याला काय सांगत आहे? आज पापी माणसाचा द्वेष नका करू, पण पापाचा निश्चित द्वेष करा. पापी माणसावर तर येशू प्रेम करतो. पापी माणसासाठी तर येशू या जगात आला, पण पापाला सपोर्ट नका करा. जर आज मंडळीमध्ये एखादा व्यसने तर त्याला एक नीतिमान सपोर्ट करतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? तुम्ही पाप्याला नाही, पापाला सपोर्ट करता. आज मंडळीमध्ये एखादा व्यक्ती जर आम्हाला पाहायला मिळतं की सैतानाच्या अधीन गेलेला आहे, त्याला एक नीतिमान व्यक्ती त्या एरियात सपोर्ट करतो. नाही चर्च, तुम्ही देवाचं वचन नीट वाचा. त्याला त्याच्या हालतमध्ये सोडून द्यायला लावलेलं आहे, तिला त्याच्या हालतमध्ये सोडून द्यायला लावलेलं आहे. आज मी आपल्याला सांगू द्या, देवाच्या वचनातून मला आपल्याला कळू द्या, जेव्हा येशू येईल या सगळ्या गोष्टींचा हिशोब होणार आहे. जेव्हा येशू परत येणार आहे, सगळ्या गोष्टी उघड उघड क्लिअर होणार आहे. देवाचं वचन हे न्यायाचं वचन आहे. शास्त्र आम्हाला स्पष्टपणे सांगतं की जेव्हा येशू परत येईल त्यावेळेस तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे देणार आहे. जर आम्ही आजची मंडळी जर समजा आळसामध्ये, तर कल्पना करा काय प्रतिफळ असेल. जर आजच्या मंडळीकडे तेल नाहीये, दिवे विझलेले आहेत, कल्पना करा काय प्रतिफळ असेल. आजची मंडळी जर संसारात दंग आहे, चर्च मध्ये पाहिजे संसारात, चर्च मध्ये पाहिजे कामधंदेवर आहे. काम नाही केलं तर पास्टर घरात काय अरे विसरले का? इल्याचा देव कावळ्याद्वारे पुरवणारा देव आहे. तुम्ही देवाला देव म्हणून ठेवलंय का पैशाला देव केलंय? तुम्ही देवाला देव म्हणून ठेवलंय का कामाला देव केलंय? विसरले का? आमचा देव हा त्या डोंगरावर त्याच्याबरोबर 3 दिवस लोक असताना त्यांना 5,000 लोकांना 5 भाकरीतून चारणारा देव आहे. तुम्ही विसरले का? आमच्या पूर्वजांना 40 वर्ष आकाशातून तो मटण मान्ना पुरवणारा देव आहे. तुम्ही विसरले का? तुमचे आणि माझे पूर्वज त्या जंगलाच्या प्रवासामध्ये ना त्यांचे पायताने खराब झाले, ना त्यांचे कपडे खराब झाले. 40 वर्ष देवाची विशेष मेहर नजर त्यांच्यावर होती, कारण ते देवाबरोबर चालत होते. आज आम्हाला चर्चची किंमत नाहीये, कारण मंडळीने काय घातलेलं आहे? झगा नाही घातला. सेवक म्हणतात मॅक्सी घातलेली आहे. मॅक्सी माहिती आहे का? विसरल्या? हे माझे शब्द नाही, सेवकाचे शब्द आहेत. दाढेवाले सेवक आहेत. बिशप फार खतरनाक बोलत होते. मी रात्री ऐकत होतो आपल्या जस्ट इंटर टीव्ही चॅनलवर. मी तर ते शब्द वापरूही शकत नाही. मी तर म्हणतो बापरे इथले बोलत आहे. नो, परंतु हे सत्य आहे. जसं येशू येईल त्याच्या हातात न्यायदंड राहील, तो राजस्थानावर असेल आणि हिशोब घेतला जाईल. चर्च, आज आमचं मन कुठं लागलंय? आज आमचं जीवन कोणत्या दिशेने चाललंय? आज आम्ही काय करत आहोत? असं तर नाही ना स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर दगड, असं तर नाही ना सगळं जग मिळवलं परंतु स्वतःचा नाश करून. असं तर नाही ना की मी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये निघून गेले, मी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये निघून गेलो. असं तर नाही ना मला वाटतं माझ्याकडे प्रकाश आहे पण प्रभू म्हणतो तुझ्याकडे अंधार आहे. असं तर नाही ना की मला असं लोक म्हणतात अरे तू किती भारी आहे, तू किती छान आहे, तू जिवंत आहे, तू अमका तू तमका. पण प्रगती 3 आणि वचन 2 मी मागे आपल्याला सांगितलं. देव म्हणतो तू मेलेली आहेस, तू मेलेला आहेस. देवाच्या वचनातून स्वतःला पहा, माणसाच्या चष्म्यातून नका पाहू. मनुष्याकडे लक्ष नका देऊ, लोकांकडे लक्ष नका देऊ. आम्हाला येशूकडे लक्ष द्यायचंय, कारण लोक आम्हाला घेण्यासाठी नाही येते, येशू आम्हाला घेण्यासाठी येते. आम्हाला लोकांबरोबर नाही जायचं, आम्हाला येशू बरोबर जायचंय. आमेन.
आणि म्हणा आजच्या मंडळीत जर देवाला नावणारी गोष्ट आहे ती मंडळी ख्रिस्ताबरोबर जाणार नाही. मग ती आपली मंडळी असो नाही तर जगातली कोणती मंडळी असो, ज्या मंडळीमध्ये अपवित्रता आहे त्या मंडळीला स्वर्गात प्रवेश नाहीये. ज्या मंडळीमध्ये पाप आहे, तुम्हाला अपवित्रता शब्द थोडा जुना वाटला, सोप्या शब्दात, ज्या मंडळीमध्ये पाप आहे त्या मंडळीला स्वर्गात प्रवेश नाही. जी मंडळी वाचनात नाही, मोबाईल मध्ये दंग आहे, जी मंडळी वाचनात नाही, जगामध्ये दंग आहे, त्या मंडळीचा कठीण न्याय होईल. आणि मला नाही माहिती त्यांसाठी काय कशा घडामोडी घडते. ज्या मंडळीमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की जगी गोष्टींनी राज्य चालवलेलं आहे, ती मंडळी काय स्वर्गात जाणार? त्या मंडळीचा कसा न्याय होणार? प्रिय बहिणी, प्रिय भावा, स्वतःला पण शुद्ध राख. बायबल सांगतं येशू येणे अगोदर आमचं कर्तव्य आहे पवित्रतेत वाढणं, प्रार्थनेत वाढणं, वचनात वाढणं. इथं जी मंडळी बुधवारची बायबल स्टडीला नाही त्या मंडळीबद्दल काय? ज्या मंडळीमध्ये वाजवणार आहे पण ड्रम सेट असाच पडलाय त्या मंडळीचं काय? ज्या मंडळीमध्ये गाणार आहेत पण ते असेच बसलेत त्यांचं काय? आमेन म्हणणार नाही तुम्ही? हा, हे वचन तुमच्यापर्यंत आलंच पाहिजे. जे टीव्हीवर मला ऐकत आहे, जे दान देवाने तुमच्यात दिले आणि ते दान तुम्ही तुमच्याच पुरवून ठेवलेत, लक्षात ठेवा. पुरून ठेवलेल्याचा आम्हाला पाहायला मिळतं त्याला शब्बास भल्या विश्वास असं नाही म्हटलं. ज्याने वाढवलं तो शब्बास आणि भल्या विश्वासू दासाच्या पात्र आम्हाला पाहायला मिळतं की प्रामाणिक ठरला. पण जो पुरून ठेवणार आहे त्याचा न्याय होणार आहे आणि त्याला स्वर्गात प्रवेश नाही. हालेलुया. आमच्याकडे जीवन आहे, आमच्याकडे गुड न्यूज आहे, आमच्याकडे शुभवर्तमान आहे. शुभवर्तमान आहे का आमच्याकडे? का नाहीये? किती वर्षापूर्वीचं, जुन्या दिवसातलं. अरे ते रोज सांगायचंय, ते इतरांना द्यायचंय. आम्हाला आमच्याकडून ते होत नाहीये कारण आम्हाला येशूचा धाक नाही. धाक इन सेन्स आम्हाला ती भीती नाही राहिलेली. कोणती भीती? आदरयुक्त भीती. व्यसन पटकन करतो पण प्रार्थना पटकन नाही करत. खोटं पटकन बोलतो पण सत्य पटकन नाही बोलत. व्यभिचार पटकन करतो पण पश्चाताप पटकन नाही करत. जगी गोष्टीत पटकन अट्रॅक्ट होतो पण देवासाठी समर्पण पटकन नाही होत. का? आणि याच्या मागे एकच कारण आहे की मंडळी आज हे विसरली किंवा मंडळीला ही भुरळ पडली की येशू परत येत आहे, येशू परत येत आहे. आणि जेव्हा तो येईल, मत्तेय शुभवर्तमान 25 अध्याय, एक वचन, तो न्यायस्थानावर बसणार आहे. वाचूया आपण मत्तेय शुभवर्तमान 25 अध्याय. चर्च, आम्हाला शुद्ध पवित्र जीवन जगायचंय, आम्हाला स्वतःला पण वाचवायचंय आणि इतरांना पण वाचवायचं. माझी जबाबदारी मी वाचलो पाहिजे, माझी जबाबदारी माझं कुटुंब वाचलं पाहिजे, माझी जबाबदारी माझी मंडळी वाचली पाहिजे, माझी जबाबदारी आहे माझ्या शेजारी वाचला पाहिजे, माझी जबाबदारी आहे माझा मित्र वाचला पाहिजे, माझा शत्रू देखील वाचला पाहिजे, कारण येशू सगळ्यांवर प्रेम करतो. आमेन. वाचा मत्तेय 25 पटकन. तेव्हा स्वर्गाचे राज्य 10 कुमारी सारखे होईल. ते आपले दिवे घेऊन वराला सामोऱ्या जाण्यास निघाल्या. त्यात 5 मूर्ख होत्या व 5 शहाण्या होत्या. कारण मूर्ख कुमारीनी आपले दिवे घेतले पण आपल्या बरोबर तेल घेतले नाही. 31 वाचा पाकी मत्तेय 25:31. जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल तेव्हा तो आपल्या लक्षपूर्वक काय का सर्वजण लिहून घ्या. तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर मोठं राजस्थान असेल, वैभवशाली. प्रत्येकाची नजर त्या राजस्थानाकडे जाणार आहे. ती अशी तुम्ही ज्या खुर्चीवर बसले त्या खुर्चीसारखी खुर्ची नसेल, वैभवशाली असणार आहे, गौरवयुक्त असणार आहे आणि तो त्या सिंहासनावर बसेल. सर्व जगाची नजर त्या सिंहासनाकडे असेल. पुढे त्याच्या पुढे सर्व राष्ट्रे जगातला प्रत्येक देश त्याच्या पुढे जमवला जाईल, प्रत्येक मानव जात तिथं जमवली जाईल. पुढे आणि जसा मेंढपाळ शेरडापासून मेंढरे वेगळे करतो तसे तो त्यास एकमेकापासून वेगळं करेल. मॅक्सी घातलेला वेगळा होईल, पवित्र वस्त्र घातलेला वेगळा होईल. आमेन. कमन मोठा आमेन द्या, नाही तुम्ही थांबतो मग. आमेन. व्यसन करणारा व्यसन करत राहो, पाप करणारा पाप करत राहो, व्यभिचार करणारा व्यभिचार करत राहो आणि नित्यमान राहो, असं प्रगटीकरणाचं पुस्तक सांगतं. व्यसनात मारताल नरक वाट पाहताय, पापात मारताल नरक वाट पाहताय, व्यभिचारात मारताल काय वाट पाहते? नरक वाट पाहताय. पण जर पवित्रतेत मारताल, वचनामध्ये राहताल, देवाच्या सानिध्यामध्ये झोपी जाताल, एक दिवस जेव्हा येशू येईल मी पहिला उठवल्या जाईल आणि मी त्याच्या बरोबर जाणार आहे. आमेन. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. प्रियांनो, जे चर्च शुद्धतेवर, पवित्रतेवर, येशूच्या परत येण्यावर, पश्चातापावर, न्यायावर बोलत नाही, ते चर्च कुठेतरी हे विसरलंय की न्याय येत आहे. शास्त्र सांगतं तो सिंहासनावर बसणार आहे आणि त्याच्या समोर सगळे राष्ट्र जमवले जाणार आहे. पुढचं वचन पाळकी बाई.
आणि मेंढरास तो आपल्या उजवीकडे व शेरडास डावीकडे ठेवील. हा, पुढे. तेव्हा राजा राजा आपल्या उजवीकडच्या म्हणेल, उजवीकड्यांना म्हणेल, अहो माझ्या पित्याचे. उजवीकडचे म्हणजे मेंढर. हा, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो, आशीर्वादित लोक हो. या हे राज्य जगाच्या जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केलं आहे. निवडून ठेवलंय, तयार करून ठेवलंय. टाळी वाजून देवाला धन्यवाद द्या. मेंढरांनो, जे मेंढराच्या कळपातले त्यांना तिथं एंट्री आहे, एंट्री पास लागणार आहे. काय लागणार आहे? एंट्री पास. आपलं गेलं नाही, उठलो चलो, दिवा वीजला गेट आउट, पुरून ठेवलं उठलो चलो गेट आउट, जगी गोष्टी सोडलेल्या नाही चाललो गेट आउट. आमेन. या लोकांचे तिथे एंट्री नाही. अशुद्ध लोकांना एंट्री नाही, आळशी लोकांना एंट्री नाही, स्वार्थी लोकांना एंट्री नाही, ज्यांना ख्रिस्ताचं मन नाही, ज्यांना ख्रिस्ताची दया नाही, माया नाही, ज्यांना ख्रिस्ताच्या बलिदानाबद्दल किंमत नाही, नो एंट्री देअर. त्यांना स्वर्ग मिळणार नाही. आणि म्हणून ज्या गोष्टी जगताय जगत राहा, पण न्याय येत आहे, ख्रिस्त लवकर येत आहे आणि या प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेतला जाईल. पवित्र आत्मेला खिन्न करताय, हिशोब घेतला जाईल. देवाचं वचन दुखावल्या जात आहे, देवाच्या वचनापासून दुर्लक्ष होत आहे, हिशोब घेतला जाईल. घरामध्ये कोणीतरी आपल्या वर्तनाद्वारे दुखावला जात आहे, हिशोब घेतला जाईल. देवाच्या राज्यासाठी आळस करतात, हिशोब घेतला जाईल. जगीक गोष्टी करतात. काय वाटतं? पापाची हिरवळ गायलं का तुम्ही आज? मेंढरू हरवलं ऐकल्यासारखं वाटलं? कानाला छान गाणं होतं. मेंढरू काय होतं अगोदरचं? कडवं 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 नाही, ते दुसरं. मनाचे विचार, हिथूनच आम्ही हुकलेलो आहोत. हे आमच्या लक्षात. मेंढरू गेलं पाप वाटेने शोधून काढले ईश्वराचे. अरे किती काळ आपण जातो शोधून काढतो, जातो शोधून काढतो. तो म्हणशील आता नरकाच्या दिशेने जा, तू काही कामाचं नाही, तू इथंच गडबड करतो, तिथं जास्त गडबड करशील. आमेन नाही म्हणणार? इथंच तू प्रामाणिक नाही, तिथं तुला नेऊन काय करू? मनाचे विचार पाडती मग. अरे किती खा, त्या मनात जे विचार आहेत ते वचनाचे राहिले पाहिजे, येशू परत येण्याचे राहिले पाहिजे, नटण्याचे, खटण्याचे, सजवण्याचे, जगासाठी नाही, कुटुंबासाठी नाही, येशूच्या द्वितीय आगमनासाठी. कोकऱ्याचं लग्न आलंय, प्रकरण 19:7 मी आपल्याला सांगितलं. तो येत आहे आणि त्याच्या मंडळीने स्वतःला जगी करून घेतलंय. व्यसन सोडायला तयार नाहीये, स्वभाव बदलायला तयार नाहीये, घमंडगटपणा आहे, कठीण हृदय आहे. ओ, त्या हृदयात काही जायला तयार नाही. अशा हृदयाला, अशा स्वभावाला मला आज सांगू द्या, येशू परत येत आहे, आज नाही तर कधी. तो राजस्थानावर बसेल आणि प्रत्येकाचा हिशोब घेणार आहे. आणि शास्त्र आम्हाला सांगतं मेंढर आणि शेरड वेगळे केले जाणार आहे. मी आपल्याला सांगितलं की मेंढर जे आहेत आणि शेरड जे आहेत हे एक प्रतिबिंब म्हणून दिले. लिटरली जेव्हा येशू येईल, जगातल्या सगळ्या मेंढ्या आणि सगळे शेरड गोळा नाही करणार. नाही तर तुम्ही आता बाकीचं सोडून देताल, शेळ्याचा आणि मेंढराचाच व्यवसाय चालू करताल. म्हणजे ठीक, हे पण जाणार आहे संघ वाढवा याला. गोट पालन, मेंढी पालन, मी त्याच्याबद्दल बोलत नाही. हे उदाहरणार्थ म्हणूया, किंवा आम्हाला पाहायला मिळतं की हे आम्हाला दाखल्या रूपाने दिलेलं आहे. आलं लक्ष सगळ्यांच्या? अर्धवट ऐकायचं गेलं काय, बाई घरात भांडणं सुरू झालेत. काय झालं? पालक साहेब अहो सांगा समजून, मेंढ्याच घ्यायचं म्हणते, शेळ्याच घ्यायचं म्हणते. परत सांगावं लागतं, अरे ते तसं नव्हतं, हे असं असं होतं. एकतर आपल्याकडे वही नाही, बायबल नाही, पेन नाही. आपल्याला असं वाटतं मला खूप समजतं. आणि 40 ओलांडली का बुद्धी विसरायला लागते. कोणालाही विचारा. 50 तर त्याला अर्ध आठवतच नाही. आणि 60 मध्ये गेल्यावर तर मग अरे तो संपला विषय. बुद्धीवर अवलंबून नका राहू, वचनावर अवलंबून राहा. आमेन. मेंढर आणि शेरड लिटरली वेगळे नाही केले जाणार. म्हणजे इकडं 4 पायाचं मेंढरू वेगळं आणि 4 पायाचं बकरू. नो, हा स्वभाव दाखवलाय. जी सर्व राष्ट्र जमा होतील, सर्व जी मानवजात जमा होईल, जे मेलेले ते पण उठवले जातील, जे जिवंत असतील सगळेचे सगळे त्या ठिकाणी उभे केले जातील. उत्पत्तीच्या काळापासूनचे हिशोब असा. तुमचा माझं काही ठराविक एनटीपी चर्चा आणि या त्या चर्चा नाही, अख्खं सगळं असणार आहे. आमेन म्हणा. नोहा तिथे असणार. तुम्ही पुरात वाहून गेले का काय? नोहा आठवणा तुम्हाला. नोहा तिथे असणार. आमेन. मोशे तिथं असणार. मोठा आमेन आला तर बरं होईल. सगळे तिथं असणार. आणि तुम्ही आणि मी तिथं जाण्यासाठी आम्हाला
पवित्रता हवी आहे, आम्हाला मेंढराचा स्वभाव हवाय. आम्हाला पाहायला मिळतं की मेंढरं वेगळे, शेरडं वेगळे. जे पवित्र जीवन जगतात ते मेंढरामध्ये राहील. मला मोठा आमेन पाहिजे. जे प्रार्थनाशील जीवन जगतात ते मेंढरामध्ये, जे देवाचं भय धरतात ते मेंढरामध्ये, जे दिलदार आहेत, जे दयाळू आहेत, कणवाळू आहेत, मायाळू आहेत, जे देवाच्या समागमे चालणारे, जे अशुद्ध जीवन न जगणारे, ज्यांनी व्यसन सोडलेत तिथं. व्यसन करणारे तिथं नाही, व्यसन सोडलेत ते तिथं. तुम्ही मंडळीमध्ये चेक करा, तुम्हाला काही लोकांनी व्यसन सोडलेले सापडतील, काही व्यसन सापडतील. हे जे व्यसन आहेत हे शेरडाच्या लिस्टमध्ये आहेत. ज्यांनी सोडलेत ते मेंढराच्या लिस्टमध्ये. आमेन म्हणा. तुम्हाला आवडो किंवा आवडो, आमेन. जे व्यसनामध्ये शरडामध्ये जायचंय, जे पापामध्ये शरडांमध्ये जायचंय, ज्याने जुना स्वभाव सोडला नाही किंवा सोडला होता परत त्याकडे गेले, शरडामध्ये जायचंय. जे जगिक आहेत तिथं जायचंय, जे बायबलच्या वचनाच्या बाहेर आहेत तिथं जायचंय. परंतु जे देवाबरोबर आहेत, वचनामध्ये शुद्ध जीवन जगताय, पवित्र जीवन जगताय, देवाला प्रथम स्थान देताय, देवाचं भय धरताय, त्याचा आदर करताय आणि वाट पाहताय कोणाची? चर सुटण्याची वाट पाहताय. तुमचा टायमिंग घड्याळ तुम्ही जो सेट करून आले तो होण्याची. बोलो यीशु मसीह की. कम ऑन, बोलो यीशु मसीह की. पहिली मंडळी रात्रंदिवस वचनात असायची. आत्ताची मंडळी रविवारची रात्रंदिवस नाहीये, काही ठराविक वेळ आहे आणि त्यातही इकडे तिकडे गेला का मंडळीचा गेला काटा हल्ला, मग चालले सगळे बाउन्सर. काय चाललं काही समजायला तयार नाही. का? कारण ती तयारी नाही हो. आमचं लक्ष डायव्हर्ट झालंय, आमचा फोकस डायव्हर्ट झालाय, आम्ही डायव्हर्ट झालेलो आहोत. ज्याला एक ठरलंय, ज्याचं एक फिक्स आहे की मला कोणाबरोबर जायचंय, कोणाबरोबर जायचंय. तुम्ही जोरात बोलत नाही. कोणाबरोबर जायचं? आणि मग कॅमेरावर आहे, प्लीज मला आउट ऑफ ट्रॅक बरं नाही वाटत. ते तुम्हाला वारंवार बोलायला लावायचं. जोरात बोलले, मी हळूच बोलतोय का? अरे मी एकदम हळूच बोलत आहे का? मी कळकळून बोलतोय ना. उलट मला सल्ले येतात की हळूच घ्या पास्टर, खूप जोरात बोलतो. त्यांना काय मी जोरात बोलल्याशिवाय चर्च कोणाला घ्यायला येते? मंडळीला कोणाबरोबर जायचंय? जाण्यासाठी कोणता स्वभाव पाहिजे? व्हेरी गुड. आम्हाला कोणता स्वभाव धारण करायचा आहे? मेंढराचा. आणि हा जो मेंढराचा स्वभाव आहे आम्हाला पाहायला मिळतो अब्रामाच्या ठाई होता. आता अब्रामाच्या मेंढरा स्वभाव कसा होता? अब्राम मेंढपाळ होता म्हणून नाही, अब्रामाला देवाने निवडलं होतं कनानात जाण्यासाठी. आमेन. आणि आम्हाला पाहायला मिळतं हा अब्राम जो आहे देवाने निवडलं होतं वतन आणि आशीर्वादित देशात जाण्यासाठी. आणि आम्ही पाहतो ह्या मार्गाने तो चालत असताना त्याच्याबरोबर त्याचा भाऊबंद लोट पण होता, त्याचाही संसार होता. आणि आम्ही पाहतो की उचित काळी एका ठिकाणी आल्यावर हे विभक्त झाले. लोटाने हिरवळ प्रदेश निवडून घेतला आणि अब्रामाच्या वाट्याला खडकाळ प्रदेश. मी मागच्या वेळेस आपल्याला सांगितलं पाचारण अब्रामाला होतं, लोटाला नव्हतं. अनेकदा गडबड होऊन जाते. प्रत्येकाला असं वाटतं मी पण पाळक बनलो पाहिजे. देवाच्या राज्यात खूप पाळकांची गरज आहे, पण पाळक बनण्यासाठी पाचारण लागतं. कुठलाही सेवक मला भेटू द्या, कुठलाही दास माझ्या संपर्कात येऊ द्या, मी त्यांना हेच सांगतो, जर देव तुला बोलवत आहे, जर देव तुझी निवड करत आहे, तर पहिले देवाकडून ते कन्फर्म करून घे. अनेक देवाचे सेवक ज्या चांगली सेवा करतात, ज्यांना मी मार्गदर्शन केलं, ज्या चांगल्या लेवलला सेवा करताय, काहींना 10 वर्ष झालेत, काही 15 वर्ष झालेत. 2-3 दिवसाबरोबर एक सेवक माझ्या बरोबर होता आणि ते सेवक सांगत होते की पास्टरने जे जे आम्हाला मार्गदर्शन केलं, जे सांगितलं, त्याचा आम्हाला उपयोग होतोय सेवकाईमध्ये. सेवकाईसाठी पाचारण लागतं. आणि या पाचारणामध्ये आम्ही पाहतो अब्राम होता, लोट नव्हता. तरी सुद्धा अब्राममुळे लोट आशीर्वादित झाला. तरी सुद्धा अब्राममुळे लोटाची प्रगती झाली. आणि ज्यावेळेस निवडीची वेळ आली, लोटाने फायदा पाहिला, अब्रामाच्या वाट्याला तोटा आला. लोटाने केला तोटा आणि लोट गेला त्याच्या मार्गाने निघून. अब्रामाला निश्चित खूप वाईट वाटलं असेल. अरे काय, चांगल्याच्या ऐवजी माझी फेड वाईटाने केली, बऱ्याच्या ऐवजी या व्यक्तीने त्या ठिकाणी जाण ठेवली नाही. तरी सुद्धा अब्रामाने कुठलं काही बोलून दाखवलं नाही. एक दिवस असा आला, शास्त्र आम्हाला सांगतं, लोटावर फार मोठं संकट आलं. संकट असं होतं की 5 राजे आणि 4 राजे एकत्र युद्ध करत होते. आणि त्या आम्हाला पाहायला मिळतं सदम आणि गमोराचे राजे होते. सदम आणि गमोरा यांची हार झाली. त्या राजांना, लोटाला, त्याच्या घरच्यांना धरून हे लोक घेऊन गेले. जसं अब्रामाला एक कोणीतरी सांगितलं की लोटाला धरून नेलं, अब्रामाने हे नाही पाहिलं, लक्षपूर्वक ऐका, की लोट त्याच्याशी कसा वागलाय, लोट किती स्वार्थी आहे,
लोट किती मतलबी. अब्रामाने त्या ठिकाणी लगेच आपले माणसं घेतले. अब्राम युद्ध करायला गेला, लोटाची सुटका केली, त्याच्या बायकांची सुटका केली, मालमत्तेची सुटका केली आणि लोटाला परत आशीर्वाद देऊन त्याच्या घरी पाठवलं. टाळी वाजून देवाला धन्यवाद. अब्राम मेंढराच्या कळपामध्ये असणार, कारण अब्राम हा दयाळू आणि मायाळू होता. आमेन. प्रेमळ होता, कनवाळू होता. त्याने सूट घेणं नाही पत्करलं, त्याने बदला घेणं नाही पत्करलं, त्याने खुन्नस नाही काढली, तर त्याने त्या ठिकाणी दल्यादिरी दाखवली, त्याने आपलं प्रेम दाखवलं. मेंढराच्या कळपात यायचंय का, आम्हाला प्रेमळ बनावं लागेल. मेंढराच्या कळपात राहायचंय का, आम्हाला कनवाळू बनावं लागेल, आम्हाला कृपाळू बनावं लागेल. आमेन म्हणा. कठोर लोक मंडळीत पाहायला मिळतात, खुनशी लोक मंडळीमध्ये पाहायला मिळतात, माफ न करणारे लोक मंडळामध्ये पाहायला मिळतात, मनामध्ये गाठ बांधून ठेवणारे, अरे मरेपर्यंत माफ करायला तयार नाहीत. हाही विचार करत नाही की मरण कधी येईल, कुठून येईल, आणि जर तसाच मेला, तशीच मेली तर स्वर्गात नाही जाणार. कठोर लोकांना स्वर्गाचा प्रवेश आहे का? अरे माफ करणं, जे मनात साठून ठेवलंय, बांधून ठेवलंय, काय हो स्वर्गात जातील का? जे 7 नाही 7च्या 70 वेळा क्षमा करणारे, सोडून देणारे, आणि काही जरी झालं तर ख्रिस्ताची प्रीती दाखवणारे, असे लोक मेंढराच्या कळपामध्ये असणारे. येशू परत येत आहे ना, येशू त्या लोकांना घेण्यासाठी येत आहे जे त्याच्या स्वभावाचे आहेत, त्याच्यासारखे आहेत. आमेन. फिलिप्पी 2 आणि वचन 5 मध्ये म्हटलं, जो स्वभाव येशू मध्ये होता तोच तुमच्या ठाई असो. काय स्वभाव येशूच्या ठाई? खुन्नस काढण्याचा, बदला घेण्याचा, माफ न करण्याचा, लाव्या करण्याचा, समोरच्याचं नुकसान करण्याचा, पाय ओढण्याचा, हा स्वभाव होता येशूच्या ठाई? अरे मी विचारतोय आपल्याला, येस और नो? हा स्वभाव होता का माफ करण्याचा स्वभाव होता, दया दाखवण्याचा स्वभाव होता? मुली, जा, मीही तुला माफ करत नाही. आमेन. जा, मी तुला माफ केलंय, जा, मी पण तुला सोडून दिलंय, आणि जा, मी पण तुला शिक्षा देत नाही. चर्च लक्षात घ्या, मेंढराच्या कळपात जर जायचंय तर आम्हाला ममताळू, दयाळू, कनवाळू आणि कृपाळू बनावं लागेल. जो मार्ग आम्ही पत्करलाय तो मार्ग खुनशीचा मार्ग नाहीये, तो जगिक मार्ग नाहीये, तो मार्ग जो आहे तो न्याय करण्याचा मार्ग नाहीये. न्याय करणं कोणाकडे? अरे बायबल सांगते न्याय करणार येणार आहे, तो उशीर लावणार नाही. आपल्या प्रत्येकाचा न्याय होणार आहे. आपल्यावर जो अन्याय झाला, आपल्याला जो त्रास दिला गेला, आपल्यावर जे शिंतोडे उडवले गेले, आपलं जे नुकसान झालं, आपल्यावर ज्या खोट्या केसेस पडल्या, आपल्याला जी हाणमार झाली, आपला जो जीव गेला, अनेकांनी जीव दिलाय ख्रिस्तासाठी, आमच्या तर वाटेला काहीच आलेलं नाहीये. मी मागच्या वेळेस आपल्याला सांगितलं, अख्ख्या जगाचा राग मंडळीच्या नाकावर, आणि मंडळी कोणाबरोबर जायचं स्वप्न पाहते? कोणाबरोबर जायचं स्वप्न पाहते? ख्रिस्ताबरोबर. पण राग एवढा खतरनाक आहे की त्या रागाची तुलनाच कुठे होणार नाही. अरे रागवा ना, येशू पण रागवला. हे वचन आमचे पाठ आहेत. कोण रागवला? येशू रागवला. पण येशूचा रागवणं लिटरली रागवणं नव्हतं. येशूचा रागवण्यामध्ये धार्मिकता होते. त्याच्या बापाचं मंदिर विटाळलं गेलं होतं म्हणून त्याला राग आला. त्या झाडाने फळ दिलं नव्हतं म्हणून त्याला राग आला. नीट वाचा बायबल. आपल्या मनाने आपल्या बायबलचा अर्थ नका काढू. रागवा परंतु पाप करू नका असं बायबल सांगतं. बरं रागवा परंतु कधी रागवा? जर तुम्ही सकाळी रागवले तर राग कधी मावळला पाहिजे? अरे वर्ष वर्ष नवरा बायको संघ बोलत नाहीये, वर्ष वर्ष लेक आई संघ बोलत नाहीये, वर्ष वर्ष भाऊ बहिणी संघ बोलत नाहीये. तुम्ही आमेन म्हणत नाहीये. चला मी टीव्हीवरच्याच लोकांशी बोलतो. माझ्या समोरच्या लोक बेस्ट लोक आहेत. मेंढराच्या कळपात जे राहतील ते येशू बरोबर झाला. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्ही माझी या आठवड्याची आउटरीच वाचले की नाही माहित नाही, न्यायाचा दिवस अंतिम टप्पा अशा प्रकारचा मेसेज होता. बरोबर? तुम्ही वाचला असेल तर वाचला असेल. अंतिम टप्पा थोडासा अंतिमच असतो ना. तो थोडा न आवडणार असतो, थोडा भिडणारा असतो, थोडा लागणार असतो. आणि जर न आवडणार आहे, भिडणार आहे, लागणार आहे, मी देवाला हातवर करून धन्यवाद देतो. कारण आमच्या स्वभावाला आवडो किंवा ना आवडो, पवित्र आत्मेला जे आवडतं ते आमच्या जीवनात घडलं पाहिजे. हालेलुया. इथंच अब्राम नाही थांबला. तुम्ही म्हणताल काय एकदा अब्रामाने केलं म्हणून? दुसऱ्यांदा अब्रामाकडे आम्हाला पाहायला मिळतं 3 पाहुणे आले, आणि ते पाहुणे नसून लिटरली देवदूत होते. आणि बायबल सांगतात त्यातला एक देव होता. आणि हे 2 सदम गमोराचा नाश करायला गेले. आणि एक म्हणतो मी अब्राम पासून कसं लपू? अब्राम हा फार दिलदार माणूस आहे, अब्राम हा प्रेमळ माणूस आहे, अब्राम हा कनवाळू माणूस आहे, अब्राम हा ममताळू माणूस आहे. आणि मग देव अब्राम होता, अब्रामा सदम आणि गमोरा यांचं पाप माझ्या कानावर आलंय. सदम आणि गमोरा यांचा अधर्म
माझ्या कानावर आला. आणि येशू ख्रिस्ताने नवीन करारातल्या मंडळी म्हटलं की ते जर न्यायाच्या दिवशी उभे राहिले, एक वेळेस ते वाचतील, एवढे भयानक पाप तुमचे झाले. आणि आज जर येशू असता तर मग विचारच करू नका काय बोलला असतं. मॅक्सी तर छोटा शब्द आहे जो वापरला सेवकाने, त्याच्याही पेक्षा विचित्र शब्द प्रभू येशू ख्रिस्ताने वापरले असते. ज्या वेळेस अब्रामाला देव म्हणतो की त्याचा नाश होणार आहे सदम गमोराचा, अब्राम लिटरली तुटला, हो, रडायला लागला असेल, कळवळा करायला लागला असेल, कारण अब्रामाचं मन मेंढराचं मन होतं आणि ते लोटासाठी तुटत होतं, लोटाच्या कुटुंबासाठी तुटत होतं. आणि मग बायबल आम्हाला सांगतं त्या ठिकाणी उत्पत्तीचं पुस्तक तुम्ही जर त्या ठिकाणी 14वा अध्याय वाचला, पासून पुढे नंतर वाचलं तरी चालेल किंवा सापडत पहा, तर आम्ही पाहतो या अब्रामाने देवाकडे मध्यस्थीची ना बडीमार लावली. फक्त मध्यस्थी करत आहे, फक्त प्रार्थना करत आहे, देवाला वारंवार विनवणी करत आहे, देवा खरंच नाश करशील का, देवा खरंच मारून टाकणार आहे का, देवा खरंच मी तो चाचपतोय, देव खरंच करणार आहे की. देव म्हणतो अब्रामा हे डन आहे, न्याय होणार म्हणजे होणार, न्याय होणार म्हणजे होणार. बायबल आम्हाला सांगतं काही लोकांचे पाप ते जिवंत असताना देवाकडे जातात, काही लोकांचे पाप मेल्यावर न्याय करतात. बायबल ऐका, शास्त्र आम्हाला सांगतं प्रत्येकाची परीक्षा अग्नीने होणार आहे, कोणी सुटणार नाही, मी पण नाही तुम्ही पण नाही. पण ज्याला मेंढराचं हृदय, ज्याला मध्यस्थीचं हृदय, ज्याला प्रेमळ हृदय, माफ करण्याचं हृदय, कळवळ्याचं हृदय, ते 100% येशू बरोबर जातील. आमेन म्हणा चर्च. जेवढा मोठा आमेन तेवढे मोठे आशीर्वाद. ते येशू बरोबर जाणार आहे, कारण ते माफ करणार आहेत, ते ख्रिस्त प्रगट करणार आहेत. ते ख्रिस्तासारखे, सैतानासारखे नाही, जगासारखे नाही, जगिक लोकांसारखे नाही, ते माफ करणार. अब्राम मध्यस्थी करत आहे आणि अब्राम म्हणतो देवा जर तिथं 50 लोक असतील तर, नीतिमान मेंढराच्या रूपातले, देव म्हणतो जर मला 50 सापडले मी माफ करून टाकेल, मी नाश करणार. अब्राम खुश झाला असेल, वा वा वा, वाचला माझा लोट आणि त्याचा परिवार 50 लोक. पण अब्राम नंतर विचार केला असेल, अरे देवाचं पाप, देवाकडे जर यांचं पाप गेलंय तर भयानक दुष्ट असतील, 50 सापडतात की नाही. अब्राम पण कन्फ्युज होता. अब्राम म्हणतो देवा जर 40 असतील तर, देव म्हणतो ठीक आहे अब्रामा, 40 असले तुझ्यासाठी, तू मेंढरू आहे ना, माझं मेंढराच्या कळपातला आहे ना तू, आमेन, तुझ्यासाठी मी 40 लोक असले तरी नाश करणार नाही. अब्राम थोडा थांबला, देवा प्लीज चिडू नको बरं का, हिम्मत करतोय, लोटासाठी जीव तुटत आहे, ज्याने हिरवळ निवडली त्याच्यासाठी जीव तुटत आहे, ज्याने आम्हाला पाहायला मिळतं की खडकाळ प्रदेश अब्रामाला दिला, त्याला सोडून आणलंय आणि आता परत दुसऱ्यांदा संकटात सापडला तरी जीव तुटत आहे, कारण मेंढराच्या रूपात आहे ना हो, मेंढराच्या कळपात आहे ना हो. मेंढरे शेड वेगळे केले जाणार आहेत ना हो, शेळ्यांना प्रवेश नाही हो, मेंढरांना प्रवेश आहे. आमेन. आणि आम्ही पाहतो की दुसऱ्यांदा मध्यस्थी, तिसऱ्यांदा मध्यस्थी, चौथ्यांदा मध्यस्थी, 50 सुरू केलंय. तुम्ही वाचा उत्पत्ती 14, नंतर 10 वर आला, 10 वर. देवा 10 असतील तर देव म्हणतो अब्रामा तुझ्यासाठी, कारण मला तुझं हृदय जाणवते रे, तुझ्यासाठी 10 जरी असतील तरी मी त्या शहराचा नाश करणार नाही. शास्त्र सांगतं त्या मंडळीमध्ये, सदन गमोराच्या मंडळीमध्ये, जिथं लोटासारखा देवाला जाणणारा होता, आशीर्वाद घेणारा होता, देवाला पाहणारा होता, हो त्या मंडळीमध्ये आम्हाला पाहिजे 10 लोक सुद्धा सापडले नाही. तसं येशू येईल मंडळीमध्ये, प्रार्थना करणारे, पवित्र जीवन जगणारे, देवाच्या समागमे चालणारे, जगावर विजय मिळवणारे, व्यसनावर विजय मिळवणारे, दैहिकतेवर विजय मिळवणारे आणि येशूला प्रगट करणारे किती सापडतील याचा विचार करायचा आहे. मंडळी, न्यायाचा दिवस, न्यायाचा दिवस. अरे न्यायाचा दिवस हा भाकर तापायचा दिवस नाहीये, भाजीपाल्याचा दिवस नाहीये, शॉपिंगचा दिवस नाहीये. हा कठीण दिवस असणार आहे, हा खतरनाक दिवस असणार आहे, भयंकर दिवस असणार आहे, हा अवघड दिवस असणार आहे. इंग्लिशमध्ये म्हटलं देअर विल बी द टेरिबल डे इन द लास्ट सीझन. टेरिबल म्हणजे खतरनाक, कल्पना, विचित्र दिवस असणार आहे. मेंढराच्या कळपात जे राहतील ते आशीर्वादित असतील. शास्त्र आम्हाला सांगतं 10 लोक पण सापडले नाही. शेवटी आम्ही पाहतो त्या शहराचा नाश झाला. इथंच शास्त्र सांगतं, इथंच शास्त्र थांबलेलं नाही, त्याच्या बायकोचा पण नाश झाला. काय झालं लोटाची बायको? लोट किती मेंढराच्या रूपात होता ना, किती तो इतरांसाठी जगत होता ना. अरे बायको वाचवता आली नाही, बायकोवर प्रभाव टाकता आला नाही, कुटुंबावर प्रभाव टाकता आला नाही. काळ मिळाला होता, वेळ. जेवढं जीवन तुम्हाला मिळालं तेवढंच लोटाला मिळालं, जेवढं आम्हाला मिळालं तेवढंच पुढच्या पिढीला मिळणार आहे. आमेन.
हाच काळ असतो, हीच वेळ असते मेंढराचा स्वभाव धारण करण्याचा. कारण येशू ख्रिस्त मेंढरांचा मेंढपाळ आहे, बकऱ्यांचा नाही. मी उदाहरणातून जो मत्तय 25 घेतला तिथून बोलत आहे. आणि जर आम्ही स्वतःला मेंढर म्हणतोय तर शिंक तर नाही आलं ना. जर आम्ही मेंढर म्हणतो तो दुर्गंधी तर, आम्ही जर शेरड म्हणतोय दुर्गंधी तर नाही सुटली ना. जर आम्ही मेंढर म्हणतोय डायव्हर्ट तर नाही झालो ना. अरे सदम गमोरा निवडायचीच गरज नव्हती. नाश होता तिथं, पाप होतं तिथं, व्यभिचार होता, पुरुष गमन होतं, गे त्या काळी गे होते तिथं, सगळं होतं, मजा मजा वाटत होती, नाश झाला. अब्रामाने त्याचा बेस्ट रोल प्ले केला. तो मध्यस्थी मध्यस्थी आणि मध्यस्थी करत होता. इफिस्काराचं पुस्तक 4 अध्याय आणि 32 वचनामध्ये म्हटलं, तुम्ही दयाळू व कनवाळू असा, जशी देवाने ख्रिस्ताद्वारे तुम्हाला क्षमा केली तशी तुम्ही इतरांना क्षमा करा. प्लीज वाचा वचन, इफिस्काराचं पुस्तक 4 अध्याय 32 वचन लवकर. आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी आणि कनवाळू व्हा, जसे देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे तसे तुम्ही हे इतरांना काय करा, क्षमा करा. तुम्हाला क्षमा झाली का? आमच्या पापाची क्षमा झाली? येस और नो चर्च? तोंडाने बोलले तर बरं होईल. आमच्या पापाची क्षमा झाली का? आमचं तारण झालंय का? येस और नो? ख्रिस्त आम्हाला मिळालाय का? कन्फ्युज आहात? आम्हाला देव लाभलाय का? आम्हाला तारणाचा अनुभव आलाय का? आम्ही किती पापी होतो, आमचे पाप किती घाण होते, आमचा दंड नरक होता, आम्ही नाशाच्या मार्गावर होतो, आम्ही जगे गोष्टी धरल्या होत्या, त्याने आमच्यावर उपकार केला. उपकार शब्द आला ना विनय, एकमेकाबरोबर कसे राहा. उपकार इंग्लिशमध्ये त्याला शब्द आलाय कंपॅशन ऑफ क्राइस्ट. काय शब्द आला इंग्लिशमध्ये? कंपॅशन ऑफ, कंपॅशन शब्द आलाय. आपण कंपॅशन ऑफ क्राइस्ट हा पिक्चर आहे. कंपॅशन, तो कळवळा, एकमेकावरती दया दाखवा. अरे एखादा पडेल ना, एखादा कमकुवत असेल पण त्याला अजून नका पाडू. एखादी बहीण कमकुवत असेल तिला अजून कमकुवत नका करू. एखादा व्यक्ती गेला असेल मागे, त्याला कायमचं मागे नका जाऊ देऊ. तुमच्यावर जशी ख्रिस्ताने कृपा केली, तुम्हाला जशी क्षमा केली, तुमचे जसे अपराध क्षमा केले, तसाच ख्रिस्त त्याच्यावरही तिच्यावरही प्रेम करतो. टाळी वाजून देवाला धन्यवाद द्या. दगड मारणाऱ्यांमध्ये नका बनू. दगड मारणारे येशूच्या काळपातले नव्हते, ते न्याय करणाऱ्या काळपातले होते. पण त्यातला एकही उभा राहू शकला नाही, कारण कोणीच नित्यमान नव्हता. जो नित्यमान होता तो म्हणला, बाई मी तुला शिक्षा देत नाही, जा. आमेन. जर आम्ही माफ करू शकत नाही, जर आम्ही सोडून देऊ शकत नाही, आम्ही जर त्या व्यक्तीला संधी देऊ शकत नाही, जर आम्ही त्या बहिणीला त्या भावाला उचलून धरू शकत नाही, त्याच्यावर दया करू शकत नाही, माया करू शकत नाही, तर मला कुठलाच अधिकार नाही हे म्हणण्याचा माझं तारण झालंय. मला कुठलाच अधिकार नाही स्वतःला ख्रिस्ताचा म्हणून घेण्यात. ख्रिस्ती म्हणू शकतात, ख्रिस्ती काय जग म्हणतं, पण ख्रिस्ताचे नाही म्हणू शकत आम्ही. ख्रिस्ताचं बनण्यासाठी मेंढराचं हृदय लागेल. मेंढराचं हृदय म्हणजे बायबल असं सांगतं की तुम्हाला उपकारी बनावं लागेल, तुम्हाला कनवाळू बनावं लागेल, बी काइंड, दयामय दाखवावं लागेल. येशू ख्रिस्त जगाला का आवडला माहितीये का? कारण येशू ख्रिस्ताने शेवटच्या क्षणापर्यंत इतरांचा विचार केला, आपला प्राण दिला त्याने. पहिली मंडळी जगाला का आवडली माहितीये का? पहिली मंडळी का सर्वश्रेष्ठ मंडळी ठरली? प्राण दिला. त्या मंडळ्या वाढतात, त्या मंडळीची देव उन्नती करतो, ते लोक देवाला आवडतात ज्यांच्यामध्ये ख्रिस्त आहे, ख्रिस्ताचा स्वभाव आहे, दया आहे, माया आहे, इतरांना मदत करण्याची भावना आहे, कठोर नाही. जे बकरे आहेत ते कठोर असणार आहे, जे मेंढर आहेत ते दयाळू आणि मायाळू असणार. वेगळे केले जातील. मी कोणत्या कल्पामध्ये आहे, माझा कळप कोणता कळप आहे, मला कोणत्या कल्पात राहायचंय. अरे देवाचं ते देवाला आम्हाला देवत नाही, शुभवर्तमान आम्हाला सांगवत नाही, एकमेकाची काळजी आम्हाला करवत नाही, एकमेकाला माफ आम्हाला करवत नाही, एकमेकाला हात आम्हाला देवत नाही. काही दिवसापूर्वी कलकत्त्यामधल्या एका चर्चमध्ये ट्रान्सजेंडर, मी कॅमेऱ्यावर म्हणून सन्मानपूर्वक शब्द वापरायचा प्रयत्न करतो, ट्रान्सजेंडर व्यक्ती मंडळीमध्ये आला. आल्यानंतर खुर्चीवर बसला, आराधना, वर्शिप सगळं काही, आणि त्याला ते आवडलं, देवाने त्याला स्पर्श केला. पुढच्या रविवारी तो व्यक्ती परत चर्चमध्ये आला. मागच्या रविवारी जिथं तो बसला होता त्याच्या शेजारी जे लोक होते, पुढच्या रविवारी जेव्हा तो तिथे येऊन बसला त्याच्या शेजारचे लोक उठले आणि पुढच्या खुर्च्यावर जाऊन बसले.
तो तिसऱ्या रविवारी आला, तो चौथ्या रविवारीला. पाळक साहेबालाही फार बरं वाटलं, कोणीतरी येतोय. पाळक साहेबांची भेट घेतली, त्याला ग्रीट केलं, त्याला वेलकम केलं, त्याला नवीन करार दिला, त्याला शुभवर्तमान सांगितलं आणि त्या व्यक्तीला ख्रिस्त आवडला हो लिटरली. कारण ख्रिस्ताचे शिक्षण, आमेन म्हणा, फक्त मी काही बोलू शकत नाही. येशू ख्रिस्त शिकवण, आमेन म्हणा, बाकी काही नाही, सर्वश्रेष्ठ शिकवण. असे काही रविवार गेले, तो दर रविवारी येत गेला, दर रविवारी येत गेला आणि अचानक त्यांनी येणं बंद केलं. आता पाळकाचं कामच आहे, हा का नाही आला, तो का नाही आला, तो का नाही आला. पाळक साहेबांच्या लक्षात आलं तो साधारण व्यक्ती येत नाहीये. तर पाळक साहेबांनी त्या आठवड्यात त्या व्यक्तीची भेट घेतली, त्याची भेट घेतल्यानंतर त्यांनी खूप आदर तिथे केला. त्या घरामध्ये चर्चा झाली आणि मग पाळक साहेब शेवटी म्हणले, दादा तुम्ही चर्चला दिसत नाही. तो म्हणला, पाळक साहेब वाईट वाटून घेऊ नका, तुम्ही जो ख्रिस्त सांगता ना, किंवा तुम्ही जे मला नवीन करार दिला ना, किंवा जो येशू मला कळाला, तो खूप चांगला आहे म्हणे. आय रिअली प्रेज हिम, खूप चांगला, खूप प्रेमळ आहे. पण त्याचे म्हणून घेणारे जे चर्च मधले लोक आहेत ना, त्यांच्याबद्दल नाही बोलू शकत म्हणे. त्या ख्रिस्ताने मला एका मिनिटात स्वीकारलं म्हणे, मी जसा आहे तसा आहे. पण मंडळी मला स्वीकारायला तयार नाही. मंडळी मला स्वीकारायला तयार. अरे आम्ही कसे होतो, आमची काय स्थिती होती, आम्ही कुठं पडलो होतो, आम्ही कोणत्या मार्गावर होतो. बायबल सांगता आम्ही नाशाच्या मार्गावर होतो, आम्ही अंधाराच्या मार्गावर होतो. आमच्या जीवनात कोण आला, सर्वजण बोला. आज माझ्या जीवनात, अरे तो तुझ्यासाठी नाही आला मेंढरा, तो इतरांसाठी पण आलाय. येशू जेव्हा परत येईल, तुला इतरांचा विचार करायचा आहे, स्वतःचा नाही. मी माझे मला, मी तुम्हाला सांगितलं, आम्ही स्वतःचा विचार करतो, ख्रिस्त इतरांचा विचार करतो. बोलो येशू मसीह की, कमान बोलो येशू मसीह की. शास्त्र सांगतं देवाने येशू ख्रिस्ताद्वारे आमच्या पापांची काय केली, आम्ही इतरांच्या पापाची केली का. जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो, तसे तू आमचे अपराध आम्हाला माफ कर. ही बोलायची प्रार्थना आहे. कृतीमध्ये काय आहे, कृतीमध्ये नफरत, कृतीमध्ये आढी, कृतीमध्ये राग, चीड, खुन्नस, काय 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 सर्व ऍसिडिटी कृतीमध्ये. आणि तोंडातून प्रार्थना काय, येशू ख्रिस्त खूप छान आहे, येशू ख्रिस्त खूप प्रेमळ आहे. अरे माफ जर करवत नाही, सोडून जर देवत नाही, समोरच्याला मदत जर करवत नाही, हात जर देवत नाही, त्याला जर आसरा देवत नाही, त्या बहिणीला त्या भावाला पडत असताना जर उचलवत नाही, तर प्रियांनो आम्हाला खरंच ख्रिस्त लाभला का. आम्ही नामधारी बनलोय, आम्ही नावाचे बनलोय. आज मला आपल्याला देवाच्या वचनातून मार्गदर्शन करू द्या की येशू ख्रिस्त परत येत आहे आणि तो लवकर येत आहे आणि येणारच उशीर करणार नाही. मोठा आमेन म्हणा. ही इज 100% गोइंग टू 200,000%. ही इज कमिंग. पण ज्यावेळेस तो येईल, कोणत्या कळपात राहणार आम्ही, मेंढराच्या का शेरडाच्या. कठोर जा शेरडाच्या कळपात, धरून ठेवणारे जा शेरडाच्या कळपात, पण सोडून देणारे ते धन्य. आमेन. कमा सोडून देणारे ते धन्य, सोडून देणारे ते धन्य. आमेन. पुढच्या रविवारी मला आपल्याला येशू ख्रिस्ताने सांगितलेलं एक दृष्टांत सांगायचं आणि या दृष्टांतामध्ये खूप सुंदर घटना घडलेली आहे. एका राजाने एका माणसाला लाखो रुपये कर्ज दिलं. लक्षपूर्वक आहे का, किती कर्ज दिलं, लाखो रुपये. बरेच दिवस गेले, त्या राजाला असं वाटलं, त्याच्या मनात आलं की माझं कर्ज परत घ्यावं, सगळा पैसा. आणि त्याने त्याला बोलवलं, त्याला म्हटलं दे रे बाबा सगळं माझं, लगेच ठेव. तेव्हा त्याच्या पाया पडला, दयामाया करायला लागला, नाही माझ्याकडं, दया करा, मला वाचवा, हातपाय जोडायला लागला. राजाला काय आली, दयामाया आली. पुढच्या आठवडी मेंढरांना दया येते हो. आमेन. कधी कधी लोक म्हणतात, अहो तुमच्या स्वभावाचा फायदा घेतला जातोय. घेऊ द्या, तुम्ही मेंढराच्या रूपात आहात. आमेन. मनुष्य फायदा घेईल, पण देव तुम्हाला तुमचा फायदा करून देईल. आमेन. परत रिपीट करतो, आपल्या प्रत्येकाबद्दल मी बोलत आहे. कोणी आपला फायदा घेतोय स्वभावाचा, घेऊ द्या, स्वभाव नका बदलू. नाही, तो तुम्हाला पवित्र आत्म्याने दिलेला स्वभाव आहे. हालेलुया. तो तारणाचा स्वभाव आहे. आमेन चर्च. तारण झालेले लोकच आज बोलताय, बाकीचे शांत आहेत. तो पवित्र आत्म्याने दिलेला स्वभाव आहे, व्यसनाने दिलेला स्वभाव नाही, जगाने दिलेला स्वभाव नाही. तुमच्यावर काय अन्याय होतोय, होऊ द्या. अरे तुम्ही काही नवीन नाही, तुमच्या आणि माझ्या अगोदर जे होऊन गेले त्यांना दगडमार झाली का नाही झाली, बायबल वाचता का नाही वाचता, धोंडमार केली, गळे कापले, चिरले, जाळले, फोडले, लेकरं मारले, बायका मारल्या. 1995 साली, लक्षपूर्वक आहे का, मग मी थांबणार आहे. 1995 साली इंदोर जिल्ह्यातल्या, मध्य प्रदेशमध्ये जो जिल्हा इंदोर, या जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये, ग्रामीण नगर आणि शहरी नगर शब्द ऐकले असतील आपण. ग्रामीण भागामध्ये, ग्रामीण त्या इंदोरच्या जिल्ह्यामध्ये एक बहीण, जिचं नाव मरिया. काय नाव आहे, ही मरिया नाही बरं का, किंवा टीव्हीवर जी ऐकते ती मरिया नाही. मरिया नावाची ही जी बहीण आहे, कॅथोलिक बहीण,
सिस्टर राणी मरिया तिचं नाव. आणि ही बहीण त्या भागात जाऊन महिलांची सेवा करणं, गोरगरीब लोकांची सेवा करायची. आणि विशेष करून ही जे सोशल जस्टिस आहे, म्हणजे समाजात न्याय कसा आला पाहिजे, लक्ष बरोबर काय का, न्याय कसा मिळाला पाहिजे, लोकांवर अन्याय नाही झाला पाहिजे, लोक जे सावकार आहेत त्यांच्या व्याजामध्ये तिथं बर्बाद नाही झाले पाहिजे. अनेक लोक सावकाराला कंटाळून त्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी करून घेतात. ही खास शिक्षण देत होती लोकांना तिथं जाऊन यातून कशी सुटका होईल. आणि हे शिक्षण देत असताना लोक त्या ठिकाणी बदलायला लागले. अनेक महिला, अनेक पुरुष ते देवाकडे आले. हिने स्वतः त्यांना व्यवसाय जे आहेत, रोजगार जे आहेत, त्या एरियाचं शिक्षण दिलं, मदत केली. आणि ही फार त्या ठिकाणी देवीचा उपयोग करत होता. हे सगळं होत असताना ज्या लोकांच्या आम्हाला पाहायला मिळत आहे की जे इल्लीगल धंदे होते ते थांबायला लागले. त्यांनी कुठेतरी खुन्नस काढून हिच्या विरुद्ध कट रचला. आणि त्यांच्यातलाच एक व्यक्ती, त्याचं नाव आहे समंदर सिंग, या व्यक्तीला काही लालच देऊन तयार केलं या राणीचा खून करण्यासाठी. कोण? राणी मरिया, जी देवाचं काम करते, मेंढराच्या कळपातली लोकांना चांगला मार्ग दाखवते, व्यसनातून बाहेर काढते, पापातून बाहेर काढते आणि महिलांना मदत करते, कसं डेव्हलप होतील, कशा सुधारतील. हिचा काय करायला सुपारी दिली? खून करायला. एक दिवस ही बसमध्ये बसलेली असताना, अख्खी बस भरलेली असताना, हा समंदर सिंग नावाचा मनुष्य तिथं आला. चालू बसमध्ये तिच्या पोटात त्याने खपाखप कितीतरी चाकू खुपसले, मारत होता जोपर्यंत ती मरत नाही. रक्त उडत होतं. आणि तिथंच त्याला दयामायने आली, केस धरले, ओढत आणली ती आणि खाली रोडवर फेकली, परत मारत होता. आणि मग लोकांमध्ये गोष्ट कळाली, लोक पळत आले, मग तो पळून गेला. मग पोलीस आले, चौकशी झाली, तिथं जागीच ती मेली होती. कोण? राणी मरिया. मेंढरू होणं सोपं वाटलं का तुम्हाला? पायाला रग लागू द्यायची नाही मेंढरू, हाताला घाण लागू द्यायची नाही मेंढरू, खुर्च्या गरम करायच्या मेंढरू, माफ करायचं नाही मेंढरू, खिशाला जळ नाही मेंढरू, व्यसन सोडायचं नाही मेंढरू. अरे असं नाही होणार. मेंढरासाठी जीव द्यावा लागेल, कारण मेंढराच्या मेंढपाळाने पण जीव दिलाय. आमेन म्हणणार नाही का तुम्ही? मी तुमच्याशी नाही बोलत आहे, नो प्रॉब्लेम. मला माहिती आहे पवित्र आत्मा एकाला पण सोडत नाहीये, प्रत्येकाशी बातचीत करत आहे. आमेन. प्रत्येकाच्या हृदयात हे जाते, म्हणून तुम्ही गपे. तसं ते पण बोलत होतं, तसं मी बोलत आहे. आणि मला माहिती आहे काय घडामोडी काढणार. मी देवाला धन्यवाद देतो, मी माझं काम करत आहे. हिला मारून टाकलं. तिला कितीतरी वेळा अनेक बहिणींनी सांगितलं होतं, बस कर, नकोच होत्या एरियामध्ये, कशाला देवाचं काम करते. अरे ते खतरनाक लोक. ती म्हणली मी मेले तर मरल, पण मी देवाचं काम सोडणार नाही. मेंढरा कोणाला खात नाहीत. आमेन. मेंढरांना माहिती आहे त्यांच्या पापाची काय झाली, कोणी केली, कोणाद्वारे केली. वचनातून बोललो मी तुमच्याशी, विनयने वाचलं, कोणाद्वारे केली. अरे गोंधळले. हा, व्हेरी गुड. येशूद्वारे केली का? कोणी पाप क्षमा केली? येशूने. कोणाद्वारे केली? अरे देवाने केली, येशू ख्रिस्ताद्वारे. आणि काय का केली? तुम्ही दयाळू बनाव म्हणून, उपकारी बनाव म्हणून, प्रेमळ बनाव म्हणून, कठोर बनाव म्हणून नाही, घाबरे बनावे म्हणून नाही, माघार घ्यावी म्हणून नाही. मरना है सबको एक दिन, लेकिन शहीद होके क्यों ना मरे हम. आमेन. मरना है सबको एक दिन, लेकिन गायला खूप गोड वाटते, पण गाऊन नाही होणार. कृतीत काय आहे? कृतीमध्ये आम्हाला जीव द्यावा लागेल येशू ख्रिस्तासाठी. आणि जो माझ्यासाठी जीव देईल, येशू म्हणतो तो जीव मिळवेल. आणि जो जीवाला वाचवेल त्याचा जीव जाईल. शेरडं एकीकडे आहेत, मेंढर एकीकडे. आमेन. खून झाला तिचा. लक्ष बरोबर काय स्टोरी इथेच थांबली नाही. तिचा खून झाल्यानंतर ह्या समंदर सिंगला पोलिसांनी धरलं, याला जेलमध्ये टाकलं. आणि याला त्या ठिकाणी खतरनाक शिक्षा मिळाली गव्हर्नमेंटच्या रूलनुसार, कारण जागतिक लेवलला तो मुद्दा उठला. आणि ज्यावेळेस त्याला ती शिक्षा मिळाली, हिची जी बहीण आहे सेल्मी नाव आहे तिचं, हिच्या बहिणीचं, ती पण सिस्टर होती. या सेल्मी बहिणीने कोर्टात जाऊन, गव्हर्नमेंटकडे जाऊन त्या ठिकाणी ही साक्ष दिली की माझी बहीण जिवंत असताना, लक्ष बरोबर काय का, माझी बहीण जिवंत असताना ज्यावेळेस मी तिच्याशी बोलत होते की तू जाते, तू रिस्क घेते, तू लोकांच्या डोळ्यावर येत आहे, तू त्या ठिकाणी अन्यायाविरुद्ध बोलत आहे, तुझ्या जीवाला जर उद्या काही झालं बरं वाईट तर, तुला काही त्या ठिकाणी नुकसान झालं तर माझी बहीण मला बोलली होती, जर माझं बरं वाईट झालं आणि कोणी जर माझं बरं वाईट केलं तर ताई, मी असो किंवा नसो, तू त्याला माफ कर. हालेलुया. मेंढराच्या रूपात लांडगा तर नाही ना, भेड में भेडिया.
हसायला येत आहे, पण स्वतः तर नाही ना, आम्ही तर त्या पोझिशन मध्ये नाही ना. आमच्या फळावून ओळखा. मी गलतीकरचं पुस्तक आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं 5:19 जर आमच्या जगी गोष्टी आहेत, आम्ही भेडियाच बनलोय. आम्ही बकऱ्यांमध्येच जाणार आहे, मेंढरामध्ये नाही. आमेन. अंतिम टप्पा काय टप्पा? न्यायाचा दिवस. आणि मी देवाला धन्यवाद देतो, देव मला चालवते. आमेन. ताई तू त्याला माफ कर. ही तिथं कोर्टात गेली, हिने ॲफिडेव्हिट दिलं आणि जज साहेबाला सांगितलं, जज साहेब आमच्या देवाने आम्हाला ही शिकवण दिली, माझ्या बहिणीच्या देवाने, माझ्या देवाने, तो येशू ख्रिस्त आहे आणि तो मरेपर्यंत जे त्याला मारत होते तो म्हणतो, हे बापा यांना क्षमा कर, क्षमा कर, क्षमा कर. यांना कळत नाही हे काय करतात, आणि मी देखील या व्यक्तीला क्षमा करते. माझ्या बहिणीने पण क्षमा केलेली, माझ्या मंडळीने पण क्षमा केलेली. टाळी वाजून देवाला धन्यवाद. बाकीची स्टोरी युट्यूबवर जाऊन चेक करा, तुम्हाला पूर्ण पिक्चर भेटेल पाहायला. आज हा व्यक्ती ज्याला तिथून सुटका मिळाली, मुक्त आहे, तो त्या चर्चला जातो, तो त्या कबरेजवळ जातो, ढळाढळा रडतो आणि देवाला म्हणतो, देवा माझ्या हातून हे काय झालंय? एवढ्या प्रेम करणाऱ्या लोकांना, एवढ्या प्रेमळ लोकांना माझ्या हातून कत्तल झालंय. हो, वाईटाने जिंकला जाऊ नको. बोला पुढे, बऱ्याने वाईटाला. माझी हीच प्रार्थना आहे. कोणत्या गटामध्ये असणार आहात आपण? मेंढराच्या का शेरडाच्या? हे आपल्याला कृतीहून ठरवायचंय, हे आपल्याला वागण्याहून ठरवायचंय. शेरडा ओळखायला काही वेळ लागतो का? मेंढरा ओळखायला काही वेळ लागतो का? मी आपल्याला विचारतोय, शेरडा मेंढरा ओळखायला काही वेळ लागतो का? अरे दया करणारं मेंढरू, माफ करणारं मेंढरू. आमेन म्हणा तुम्ही. नम्र मेंढरू, प्रार्थना करणारं मेंढरू. आमेन. व्यसनातून बाहेर आलेलं मेंढरू. आमेन. अरे आमेन. जगात रममान न होणारं मेंढरू. बाकीच्या विरुद्धार्थी तुम्ही ठरवा. हालेलुया. ज्याने तारणाचा झगा घातलाय ते मेंढरू, आणि ज्याने मॅक्सी घातली शेरडू. या उठून उभं राहूया. देव बाप आपल्याला सगळ्यांना आशीर्वाद देव. पुढच्या रविवारी राजाने लाखो रुपये माफ केलेत, दया आली. पुढे काय घडलं आपण पाहूया. आणि माझी आपल्याला विनंती आहे, शेवटचा काळ हे शिक्षण घ्या, शिक्षणातून जा. हे शिक्षण तुम्हाला स्वर्गात घेऊन जाईल. हे शिक्षण तुम्हाला येशू ख्रिस्त स्वर्ग करेल. हे शिक्षण तुम्हाला मेंढराचा स्वभाव देईल. हे शिक्षण न्यायाच्या दिवशी तुमचा आणि माझा बचाव करेल. आम्हाला शेरडू नाही बनायचंय, तर आम्हाला मेंढरू बनायचंय. आमेन. बोले येशू मसीह की. मे गॉड ब्लेस यू. देव बाप तुम्हाला आशीर्वाद देव. पुढची वेळ मी पालखी बाईक